नमस्कार. आज आपण बघणार आहोत इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील 5वा धडा. मला शिकायचंय. खानदेशातील एक गाव. त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती. तिचं 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं. ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठं दिसत नव्हती. सुलभाने लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं 5वी मिका नाव टाकाई गये. मन्हवी नाव टाका 5वी मा. ओ माय, मला पुढे शिकाने शे. मला शिकू द्या न. एवढ्यात हातपाय धुवून सखाराम तेथे आला. स्नेहा, तुले 4थी लोंग शिकाड, आता आणखीन पुढे शिकशीन काय करशीन तू. आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसा धाडू तुले. एसटीमा ये जा करनी पडीन. तनपेक्षा आते शाय बंद. घर बशीसन ठाकला भाऊले संभाय. समजलं ना तुले. सखाराम थोड्या रागातच म्हणाला. दादाला सांग ना ओ माय. मले 5वी मा जाऊ द्या, शिकू द्या. असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला घाईवरून आले. तिचे डोळे पाणवले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4थी पर्यंत शाळा होती, म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होती. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंदामध्ये पोरींना कुठेही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता फिरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावाच्या सरपंचाची मुलगी. आडगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकविणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामाला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव, सरपंच बोलले. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोटतिकडीने बोलू लागले. सखाराम भाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या, सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले. अरे सका, तुझी पोरगी एवढीच म्हणली बबली. तिनाच वर्गामधनी ती बेली मी
धाडणार शेणा 5वी इयत्ता अरे आडगावनी शाळे आठून अर्धा तासाना अंतरावरचे मन्हा लेख संगे जाईल ती एसटी मा. सकाराम बघणं झाला होता. खरं सांग सका ना पिंटूले 5वी मा धाडशीनच ना. मग पोरगी ना बाबती मात ससा भेद कसा ले सांग सकाराम. सकाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. ओहो सकाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या दामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती आहे ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या सारांच्या पालकांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर. सखारामला काय बोलावं हे सुचेना. आता त्याला पटलं होतं. अपुरं शिक्षण नको. दिन रात कष्ट करसू, रगरगतन पाणी करसू, पण म्हणा अंडेरले शिकाडसू. तसं त्यानं बोलून दाखवलं. स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता. लेखक आबा गोविंदा महाजन. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. स्नेहा का रडत होती? स्नेहा रडत होती कारण तिला पुढच्या इयत्तेत शिकायचं होतं. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? सरपंचांनी बबलीला 5व्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. मुख्याध्यापक आणि सरपंच सकारामच्या घरी का गेले? मुख्याध्यापक आणि सरपंच सकारामच्या घरी स्नेहाला पुढच्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी सांगायला आलते. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? स्नेहाला अतिशय आनंद झाला कारण तिचे वडील तिला 5व्या इयत्तेत घालणार होते. प्रश्न 2. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. स्नेहाची आई चिंतेत का पडली? स्नेहाचे डोळे रडून रडून सुजलेले पाहून स्नेहाची आई चिंतेत पडली. मुख्याध्यापक सखारामला पोटतिकडीने काय सांगू लागले? मुख्याध्यापक सखारामला पोटतिकडीने सांगू लागले. सखा भाऊ, तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनवू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले, तुनी पोरगी एवढीच म्हणणी बबली. तिनाच वर्गामधनी. तिले बी मी धाडणार शेणा 5वी इयत्ता आडगावनी शाळा आठून अर्धा तासना अंतरावर शे. मन्हा लेख संगे जाईन ती एसटी मा. सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? सखारामने शेवटी स्नेहाला 5वीत धाडण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 3. खालील शब्द समूहांचा वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. चिंतेत पडणे. घरात धान्य नसल्यामुळे मनोज चिंतेत पडला. घाईवरून येणे. सुमनला शाळेत नेणार नव्हते म्हणून तिला घाईवरून आले. डोळे पाणवणे. उद्या स्नेहलची स्पर्धा होती पण ती आजारी पडली म्हणून ती स्पर्धेला जाऊ शकली नाही. मग तिचे डोळे पाणवले. अचंबा वाटला.
एवढ्या सकाळी वाघ पाहून मला अचंबा वाटला. पोट तिकडीने बोलले. मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने बोलले. रक्ताचे पाणी करणे. सखाराम म्हणाला, मी खूप कष्ट करून रक्ताची पाणी करेन.